नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मंडळी, प्रो कबड्डी लीग पर्व 12 अगदी दारात येऊन ठेपला आहे आणि या सीझन मध्ये काही मोठे नियम बदल करण्यात आले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रो कबड्डी लीग पर्व 12 चे नवे नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, मग सुरुवात करूया. बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा. मंडळी, प्रो कबड्डी लीगचे नवीन नियम पुढील प्रमाणे आहेत. पहिला नियम, प्रो कबड्डी लीग मध्ये अगोदर एकूण 132 सामने खेळवले जात होते, तर आता प्रो कबड्डी पर्व 12 मध्ये एकूण सामन्यांची संख्या 108 करण्यात आली आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये अगोदर प्रत्येक संघ हा एकूण 22 सामने खेळत होता. प्रो कबड्डी पर्व 12 मध्ये प्रत्येक संघ एकूण 18 सामने खेळणार आहे. त्यातील घरच्या मैदानावर 9 आणि बाकीचे 9 सामने दुसऱ्या मैदानावर खेळवण्यात येतील. त्यानंतर 2 प्ले इनचे सामने होतील आणि त्यानंतर अंतिम सामन्यासह एकूण 7 प्ले ऑफचे सामने होतील. प्रो कबड्डी पर्व 12 मध्ये पॉइंट्स टेबल मधील एकूण 8 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकतील. प्रो कबड्डी पर्व 12 मध्ये बदलण्यात आलेला दुसरा नियम. मंडळी, यावेळी प्रो कबड्डी लीग मध्ये पॉइंट टेबलच्या सिस्टीम मध्ये देखील बदल करण्यात आला आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये अगोदर जिंकणाऱ्या संघाला 5 पॉइंट्स मिळत होते, तर सामना टाय झाला तर प्रत्येक संघाला 3-3 पॉइंट्स मिळत होते. 7 पॉइंट्स किंवा त्याहून कमी गुणांनी जर पराभव झाला तर पराभूत संघाला 1 पॉइंट मिळत होता. पण मंडळी, प्रो कबड्डी लीग पर्व 12 मध्ये आता जिंकणाऱ्या संघाला फक्त 2 गुण मिळणार आहेत, तर हारणाऱ्या संघाला कोणताही पॉइंट दिला जाणार नाही. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे यावेळी कोणताही सामना टाय खेळवला जाणार नाही. प्रो कबड्डी पर्व 12 साठी बदललेला तिसरा नियम, टाय ब्रेकर नियम. प्रो कबड्डी पर्व 12 मध्ये यावेळी कोणताही सामना टाय खेळवला जाणार नाही. यावेळी एखादा सामना जर टाय झाला तर तो सामना 5-5 रेड मध्ये खेळवण्यात येईल. त्यामध्ये दोन्ही संघांना त्यांचे स्टार्टिंग 7 दुसऱ्यांदा निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये कोणताही खेळाडू सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. यामध्ये दोन्ही संघांना 5-5 रेड देण्यात येतील. दोन्ही संघांचा कोणता रेड कधी रेड करणार आहे ते अगोदरच पंचांना सांगावं लागणार आहे. यामध्ये प्रत्येक रेड ही डू ऑर डाय असणार आहे. प्रत्येक रेड मध्ये खेळाडूला पॉइंट हा घ्यावाच लागणार आहे, नाहीतर तो खेळाडू आउट होईल. यामध्ये वॉक लाईन ही बोनस लाईन समजली जाते. 5-5 रेड मध्ये सुद्धा सामना जर बरोबरीत राहिला तर हा सामना गोल्डन रेड वर सामना खेळवण्यात येईल. यामध्ये टॉस करून टॉस जिंकणाऱ्या संघाला गोल्डन रेड देण्यात येईल. नियम क्रमांक 4, प्ले ऑफ्स. मंडळी, प्रो कबड्डी लीग मध्ये याच्या अगोदर एकूण 6 संघ प्ले ऑफ्स मध्ये जात होते. प्रो कबड्डी लीग पर्व 12 मध्ये एकूण 8 संघ प्ले ऑफ्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रो कबड्डी लीग पर्व 12 मध्ये जे 8 संघ प्ले ऑफ्स मध्ये जातील त्यामधील पॉइंट्स टेबल मधील 5 नंबरचा संघ विरुद्ध 8 नंबरचा संघ यांच्यात पहिला प्ले इनचा सामना खेळवण्यात येईल. तर पॉइंट्स टेबल मधील 6 नंबरचा संघ विरुद्ध 7 नंबरचा संघ यांच्यात प्ले इनचा दुसरा सामना खेळवण्यात येईल. त्यानंतर प्ले ऑफ मधील पहिला एलिमिनेटरचा सामना प्ले इन 1 विजेता विरुद्ध प्ले इन 2 विजेता या 2 संघांमध्ये खेळवण्यात येईल. त्यातील विजेता संघ एलिमिनेटर 2 मध्ये जाईल. त्यानंतर पॉइंट्स टेबल मधील 3 नंबरचा संघ विरुद्ध 4 नंबरचा संघ यांच्यामध्ये मिनी क्वालिफायर खेळवला जाईल. यामध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ एलिमिनेटर 2 मध्ये एक जाईल, तर विजयी संघ एलिमिनेटर 3 मध्ये प्रवेश करेल. त्यानंतर एलिमिनेटर 2 मध्ये जो संघ जिंकेल तो मिनी क्वालिफायर सामना विजेत्या संघासोबत एलिमिनेटर 3 चा सामना खेळेल. या सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल. पॉइंट्स टेबल मध्ये 1 व 2 नंबर असलेल्या संघांना डायरेक्ट क्वालिफायर 1 खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि या सामन्यात जो संघ पराभव होईल तो संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल. क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर 2 विजेता संघ
विरुद्ध क्वालिफायर 1 पराभूत संघ या 2 संघात हा सामना खेळवला जाईल. त्यातील विजेता संघ क्वालिफायर 1 विजेत्या संघासोबत फायनलचा सामना खेळेल. तर मंडळी, यावेळी पॉइंट्स टेबल मध्ये टॉपवर राहण्यासाठी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, हे होते प्रो कबड्डी लीग सीझन 12 चे नवीन नियम. यावेळी प्रत्येक सामना हा आणखीन रोमांचक होणार आहे, कारण यावेळी कोणताही टाय सामना खेळवला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक पॉइंट हा महत्वाचा असेल आणि प्लेऑफ्स मध्ये 8 संघांची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंडळी, तुमच्या मते या नियमांमुळे कोणता संघ जास्त फायदा घेईल कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.